धरणापासून आलेला आहे? कशासाठी बांधलाय हा नहर? हा कुठून येईल पाणी? इथपर्यंत पाणी कसा पोहोचेल? नहराने पोहोचेल. आता पाणी आहे का नहरामध्ये? नाही. आता आहे का? नाही. त्याच्यात अडचणी जाणार प्लीज. आमच्या बाजूला तिथं मोठमोठे दरवाजे. नदी अशी बांधलेली आहे, समजा नदी अशी वाहते, धरण असं बांधलं, ही त्याची उजवी बाजू आणि ही डावी बाजू. मोठा कालवा तिकडून गेलेला आहे, सरळ गेला तसा तिकडे. आणि उजवा कालवा जर आपल्याला पाहायचं असेल, उजवा कालवा हा आपण ज्या पोहणी संपते आपली, जे मोठं नहर दिसते, पाणी अडवून खूप लांब लांब दूरपर्यंत पाणी नेण्याचं जे तंत्र होतं ते आपण विकसित केलं. धरण बांधलं, धरणामध्ये पाणी अडवलं, खूप मोठी भिंत आडवी घातली, खूप सारं पाणी तिथं जमा झालं. तिथून आपण पाणी मग खूप लांब दूरपर्यंत पोहोचवतो. या प्रोसिजरला प्रोसिजर म्हणतात. काय म्हणतात? चनाग्राम 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 चनाग्राम. सांबार कोरिएंडर सांबार कोरिएंडर सांबार कोरिएंडर. या पिकाच्या पहिले आपण पीक घेतलेलं आहे पावसाळ्यात. कोणतं पीक घेतलं पावसाळ्यामध्ये आपल्या सर्वांनी?
असतात. हा ओरिजिनल सीझन आहे त्यांचा. यांना सडतील मग काय काढतील मग पाणी काढतील तर मग चना वटाणा मूग लाख लांबोरी मटकी चवळी हे जे पिकात कडधान्य पिकं म्हणजे मी आधी तुम्हाला नाव सांगितले वरी हे सगळे अन्नधान्य पिके सगळे अन्नधान्य पिके. आताच्या काळामध्ये या ठिकाणी तुम्हाला भरून दिसणार नाही. आधी पहिलं भरून खूप राहायचा. आमच्या मागणी बिगलीमध्ये तर आम्ही नाही पुन्हा तेल काय काय म्हणते बघूया. सांगा इमानी बाई तेल पुन्हा काय पुन्हा तेल कशापासून आणि हे रोप जमिनीवर पसरू नये म्हणून या आधाराला एक दोरी बांधलेली आहे. ही दोरी या ठिकाणी झाडाला अशी बांधली असते. झाडाला अशी सिंचन आणि मल्चिंग पेपर, याला मल्चिंग पेपर टेक्नॉलॉजी म्हणतात. खराब होण्याची
पेपर मल्चिंग. आंब्याच्या झाडाला आपल्याला असं नाही करावं लागेल, त्याला वेळ करावा लागेल. जेवढा आंब्याच्या झाडाचा खोल आहे तेवढा आपल्याला पेपर करून लावावा लागेल. त्याला वेगळी प्रोसेस, त्याला वेगळी प्रोसेस. सोलर लाईट आणि खाली एक टब आहे. त्या टब मध्ये काहीतरी केमिकल आहे, काहीतरी तिथं केमिकल ठेवलेलं. ए